असताना एक धाव मिळेल. सामना कोणी हरो कोणी जितो, विजय तर क्रिकेटचा होईल पण हरला तरी तुम्हाला बक्षीस आहे, जिंकलं तरी बक्षीस आहे. म्हणजे बक्षीस तर आता लागू झालंय. किमान इथून तुम्ही एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज तर घेऊन जाल. हे तर चित्र स्पष्ट झालेलं आहे या सामन्यामध्ये. ऑन साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक आहेत फक्त पाहत राहिले प्रेक्षक बनून आणि मस्तक पे दस्तक षटकार. राहुल भाई ज्या बैलाने प्रसिद्धी दिली मथुर 1 1001 तुम्ही पाहू शकता. सुप्रसिद्ध असा बैलगाडा राहुल यांचा मथुर, ज्या बैलाने त्यांना प्रसिद्धी दिली आणि ते नेहमीच त्यांच्या बाईटमध्ये सांगत असतात की मथुरने मला आज जे नाव दिलंय, जे सर्व काही नाव आहे ते मथुरमुळे माझं नाव झालेलं आहे. डॉट बॉल आलेला आहे. नेक्स्ट बॉल यावेळी अपर कट केलाय. चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. षटकारानंतर आलेला चौकार अभिच्या बॅटमधून. बघा या षटकामध्ये एक धाव बघितली, 6 धावा बघितल्या, 0 बघितलं, चौकार बघितला आणि आता बघतोय दुसरा षटकार या ओव्हर मधला येतोय. सुपर षटकार. आणि संपूर्ण त्यांची जी टीम आहे सेलिब्रेशन साठी आता सुरू झालेली. कारण त्यांना माहिती आहे आमचा बॅट्समन अभी नाही तो कभी नाही. आणि चेंडू गेले सीमारेषे पार चौकार. ते दुनिया चाहिए झुकाने वाला आणि अभिने दाखवून दिले माझ्या समोर किती मोठा बॅट्समन असून दे मी असाच मारणार. तोडफोड आर पार. आणि धावा झाल्यात 21. धाव फलकावर बिनबाद 21. आणि पांडुरंग सर कुठेतरी दिसत नाही. सावली तर पडली, आता कुठल्या सावली दिले बघा, हात दाखवला लगेच आले. हेच तर आम्ही बघत होतो पांडुरंग सर गेले कुठे. सावली तर प्रचंड आहे, आता कुठल्या सावलीत गेले होते. पांडुरंग हरी विठ्ठला, रामकृष्ण हरी, रामाचा आचार, श्रीकृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे त्याला कधीच कुठली कमी नाहीये. स्विच इट खेळलेत, बघूया काय होतंय, घडतंय बिघडतंय. एकच धाव मिळेल. मगाशी मी म्हटलं होतं एक पिक्चर होता महेंद्रसिंग धोनीचा, त्याच्यामध्ये काय वाक्य होतं, माही मार रहा है पर माही नहीं यहाँ पे अभी मार रहा है, सबको मार रहे ले लेके मार रहे, किसी को छोड़ने वाला नहीं आज. क्योंकि मेगा फाइनल का टिकट मुझको ही मांगता है. दाखवून देत असताना साई बाबा 11 साईचा आशीर्वाद घेऊन आलाय. एक साई बाबावर गाणं होऊन जाऊन द्या. यावेळी शॉटे पोल पुन्हा एकदा हॅमर केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, जणू काही फटक्याचे चटके लागलेत तिथे आणि चेंडू सुटलाय. मिल्टन धावा 2. बघा काय स्ट्रोक आहे. अभिच्या फटक्याचे चटके कॅप्टनला लागलेत. धावा मिळाल्यात 2. धावा देखील वाढल्यात. धावा झाल्या 24. सेमीफायनलचा थरार तुम्ही अनुभवतात. फुल टॉस टर्न केलाय ऑन साइडच्या दिशेने. मैं रुकने वाला नहीं हूं, मैं आया हूं यहाँ तोड़फोड़ करने को. और गई गेंद सीमा रेखा के पार. 4 रनों के लिए चौकार.
टीजे चांगला संगीत शॉर्ट पिच चेंडू कट करायचा प्रयत्न कॉल दिला वेट करून धाव घेण्याची गरज नाही डायरेक्ट हिट करतात आहे प्रयत्न असफल पण धाव मिळतील त्या दोन फ्लमिंग झालेत तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण नकार दिलाय एकच धाव साई बाबा मी शिर्डीला येईन आणि सातकर साहेबांनी वाटतं एक मेसेज पोहोचवलाय ते आमच्यापर्यंत आणि रोशन गायकवाड साहेबांनी की जर संघ क्वालिफाय होतो फायनल मध्ये तर संघाला चालत चालत शिर्डीला नेणार आहे ओके ओके बघा यस लगेच रोशन गायकवाड साहेबांनी सांगितलं निश्चितच आम्ही चालत जाऊ संघ क्वालिफाय झाला तर पुढच्या गुरुवारी ते गुरुवारपर्यंत पायी यात्रा टीम साईबाबा 11 ची अजून एक चांगला चेंडू ट्रॅव्हल होतोय समोरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह आहे एकच धाव स्ट्रायकिंग एंडला आता अभि नाही तो कभी नाही त्यांना माहिती आहे आज सामना इम्पॉर्टंट आहे इथून जिंकलो तर निश्चितच फायनल मध्ये पोहोचू आणि तोच प्रयत्न सध्या तरी सुरू आहे त्यांच्या बॅट मधून चांगला प्रयत्न आहे चांगली बॅटिंग आहे विस्फोटक बॅटिंग आहे अनस्टॉपेबल आहेत शॉर्ट आहे पोल फटक्यामध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये पण लॉंग चेस तर आहे दोन दोन खेळाडू धावतात आहे चांगली फिल्डिंग विश्वनाथ चांगली फिल्डिंग दोनच धावा मिळातील या चेंडूवर 3 मिळाल्यात एकूण तिसरी धाव देखील कंप्लीट केलेत 2 ओव्हरचा खेळ संपन्न होते धावसंख्या 10 फलकावर 33 लॉस ऑफ 0 विकेट होऊन दे एक चांगलं गाणं डीजेच्या माध्यमातून आमच्या सरांसाठी पांडुरंग आमचे गायके सरांसाठी हे गाणं आहे आणि विठ्ठल एक असा देव एक देव आहे त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाहीये असा एकमेव आमच्या विटेवरी उभा आषाढीची तुम्ही पालखी पाहू शकतात आमच्या वारकरी संप्रदायाची 1 महिना चालत जाते आळंदीवरून जी निघते ती पंढरपूरला जाऊन थांबते शॉर्ट पिच चेंडू हुक करायचा प्रयत्न स्ट्राईकला वेदांत येईल मनोज आज तुम्हाला माहित असेल आज एकादशी आहे विठ्ठलाची एकादशी आहे काल होती आज छोटी छोटी एकादशी आहे ओके ओके आणि उद्या महाशिवरात्री आहे निश्चित पांडुरंगाची खूप ख्याती आहे खूप भक्त आहेत त्या अनुषंगाने खूप त्यांची भक्ती करतात त्यांचे पायी दिंडीत जातात आणि आज आपल्या इथं अतिशय उत्तुंग असा 6 मनोज बॉल पर्यंत आपल्याला सांगता येणार नाही की निश्चित कोण विन होणार आणि कोण नाही परंतु अनिश्चिततेचा खेळ हा क्रिकेट खेळ आहे त्यामुळे सांगता येत नाही तरी पण या दोन्ही संघाला माझ्याही संघाला आणि बॅट्समनच्या संघाला मी शुभेच्छा देतो खेळ हा खेळ असावा निश्चितच खेळ कोण जिंकणार सांगता येत नाही तर मी एकाच महिने येतो जाकी आहे और पिक्चर आना बाकी आहे कारण दुसरी इनिंग अजूनही बाकी आहे टर्न केल्या ऑन साइडच्या दिशेने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन टू विकेट एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय आणि यशस्वी देखील झाले 2 धावा कंप्लीट 2 धावसंख्या पुढे जात असताना 42 42 आकड्यावर चांगली सुरुवात मी तरी म्हणेन पिक्चर एक बाजूने आपण बघतो जेव्हा इंटरव्हेल होतो आणि इंटरव्हेल नंतर जो दुसरा सीन असतो तो सर्वात खतरनाक असतो आणि ते जयेशने दाखवलं होतं मागच्या सामन्यात आता या सामन्यात प्रसाद दाखवतो का हे बघणं तेवढंच रंजक ठरेल प्रसाद असतील शुभम असतील ते देखील मॅच सोडणार नाहीयेत धावा झाल्या 42 मोठा फटका कॅचची संधी कर्णधार चेंडूच्या खाली आणि पकडल्या सुरेख झेल संपलाय फलंदाजाचा खेळ
दुसरा अभि आला. अभि खेळतोय अजून. अभि सिनियर. वेदांत आउट झालेले आहेत. अभि सिनियर, अभि ज्युनियर तुम्ही पाहू शकतात. अभि नाही कभी नाही खोदून काढलाय यावेळी. पुन्हा एकदा कर्णधार चेंडूच्या खाली आहे तुम्ही पाहू शकतात. एक धाव मिळेल निश्चितच. एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 43. अजूनही शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. अंतिम बॉल आहे. याच्यावर चित्र स्पष्ट होईल किती धावेंचं लक्ष उभा करतील ते पार्थ 11 संघाविरुद्ध. पार्थ 11 संघ देखील कमी नाही. त्यांच्याकडे देखील तेवढेच ताकदवर फलंदाज आहे. धावा चेस करू शकतात. तर तुम्ही पाहू शकतात एक पारितोषिक आलेले आमच्याकडे. कमिटीचे कार्याध्यक्ष श्री मनोज राठोड हे उंबारली गावाचे लाईनमॅन असून त्यांच्या संकल्पनेतून हे चषक या उंबारली गावात होत आहेत. खरंच या मान्यवरांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू जे मनोजी राठोड साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना त्यांनी आणली आहे आणि ही स्पर्धा उंबारली गावात होत असताना शेवटचा बॉल काय झाला मित्रांनो. एकच धाव आली तर एकने धावसंख्या झाली ती 44. धावा करायच्या आहेत त्या 45 जिंकण्यासाठी म्हणजे प्रति षटका 15च्या सरासरीने. धाव्या सोप्या पण आहेत, धाव्या कठीण पण आहेत. पण बघूया कशा प्रकारे हे लक्ष पार होतोय. कारण पार्थ 11 कडे देखील तेवढेच तगडे फलंदाज आहेत. प्रसाद आहेत, शुभम आहेत, काही होऊ शकतं. सामना संपलेला. चेंडूची मागणी चेंडू देण्यात यावा आमच्या पंचांना. तर तोपर्यंत ऐकतो एक सुमधुर संगीत. जी प्ले हार्ड अँड प्ले सेफ. बरोबर 6:05 स्पर्धेतील दुसऱ्या सत्राला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद, नॉस्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ. उलटा चेंडू पहिल्या चेंडूवर कॅचची संधी होती, गमावले. कॅच छुटा या दिल छुटा, सपना छुटा या मॅच छुटा, ते आता आल्यावरच समजेल तुम्हाला. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कल्याण परिमंडळ
कार्यकारिणीचे संपूर्ण आमचे सदस्य तुम्ही पाहू शकतात. मार्गदर्शक श्री जयप्रकाशजी शेळके, अध्यक्ष श्री महेश गगे, कार्याध्यक्ष श्री साहेबराव पवार, उपाध्यक्ष श्री सूरज धामापूरकर. यावेळी स्लॉटमधला चेंडू उडवलाय, कॅचची संधी दुसऱ्यांदा. क्षेत्ररक्षक धावतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू केलाय. अरे हे काय झालंय? पहिला टप्पा उसळी घेतली, त्यानंतर दुसऱ्या टप्प्याने उसळी घेतली आणि धावा मिळतील 4. हे चांगले फलंदाज आहेत. माळी आणि प्रसाद व्यापारी हे दोन्ही संघासाठी विजय खेचू शकतात. निश्चित मागच्या मॅचलाही त्यांनी विजय खेचलेला आहे आणि सुंदर हे असे. आणि आता कॅश प्राइज आहे का? विश्व बघा तुम्ही गेल्या मॅचला महेंद्र रसाळ यांनी त्यांच्या कॅचसाठी पारितोषिक ठेवलं होतं, परंतु या मॅचला ठेवलं नाही. त्यांचं बॅड लक म्हणायचं रोशन गायकवाडचं. खजिनदारला तरी किती पैसे देणार? खजिनदारकडे ऑलरेडी पैसे आहेत, त्यांना तरी काय करायची? आणि देव पण या जगात असंच आहे, श्रीमंताची झोली भरतो आणि गरीबाला खाली ठेवतो. बरोबर बरोबर, नक्की बरोबर. तर बघू शकतात विकेट्स गेली. विश्वनाथ यांनी विश्वास दाखवला होता पहिला चौकार लगावून, पण नंतर कमबॅक केलंय गोलंदाज आधीने. चांगली गोलंदाजी आधीची. कट केला, यावेळी गॅप प्रचंड आहे, चेंडू थांबणार नाहीये, वेग प्रचंड आहे, सीमारेषा पार गेल्या आमच्या पडद्याला लागतोय. चेंडूवर धावा मिळतील 4. गेल्या मॅचला पण शुभमने मॅच काढलेला होता. मनोज, जे आपण पाहितलं की शुभममुळं या सेमीफायनलमध्ये त्यांनी धडक मारलेली आहे. पार्थ क्रिकेट संघाने निश्चित आता पूर्ण मदार शुभम घोष्टीकर आणि प्रसाद व्यापारी यांच्यावर आहे. निश्चित पाहूया संघाला ते बरोबर आहे एकदम. आता या 2 बॅटर्सवर जे काय ते हे शोलेमध्ये आम्ही जयविरू पाहिले, रामायणमध्ये राम लक्ष्मण पाहिले, आता इकडे आपण पाहतोय प्रसाद आणि शुभमला बॅटिंग तशीच करावी लागेल. बघूया तशी बॅटिंग आता होते का, कारण जोडीदारात असतो तो आपल्याला आपला प्रवास पुढे नेतो. जेव्हा आपला संसारी प्रोग्राम असतो तेव्हा नवरा बायकोची जोडी लागते. खेळपट्टी आहे तिथे तुम्हाला तुमच्या बरं आलेल्या साथीदाराची जोडी, या जोड्या असतात, या भागीदारे असतात, या जीवनात खूप उपयोगी येतात, कामाला येतात. इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलेला हा फटका टेनिस बॉल स्वाभाविक आहे, उसळी घेणार, मिळतील धावा 4. करा. अजूनही 12 चेंडूमध्ये 30 धाव्यांची गरज, म्हणजे प्रति षटका 15चा एव्हरेज होता. तो एव्हरेज आता तरी पुरा झालेला आहे. 45 धावा करायच्या होत्या, 15 धावा धावफलकावर लागल्यात. आधी तो मागच्या सामन्याचा हिरो होता, पण यावेळी त्याच्यावर केलेला प्रहार, धावा मिळाल्या त्या 15. अजूनही 12 चेंडू 30 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे जोपर्यंत मैदानात जयवीरू आहेत. ते जयवीरू कोण आहेत तर प्रसाद आणि शुभम. पांडुरंग सांग, बोला, तुमचा सामना चालू आहे तुमच्या टीमचा. सरांना आता आपल्या वीकची गोळी द्यायला लागेल, कारण सावलीचा त्यांनी मनमुराद आनंद लुटलाय. सामन्याला सुरुवात. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. प्रसाद थोडासा शांत पाहायला मिळतोय, पण कधी सामन्यामध्ये कलाटणी घेऊ शकतो. सामना अजूनही बॅलन्स आहे. 1 विकेट गेली ना तर सेलिब्रेशन बघा अपोजिट टीमचा. सध्या सेलिब्रेशन शांत आहे, शांत आहे. त्याचं कारण एकच आहे की शुभम मैदानामध्ये आणि चेंडू होतोय ट्रॅव्हल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धाव्यांसाठी. संघर्षमय चौकार. मी बोललो होतो मला, जोपर्यंत ही जोडी या मैदानात आहे तोपर्यंत मॅच अनिश्चितचा गेम आहे. काय होईल हे सांगता येणार नाही, परंतु शुभम आणि प्रसाद मॅच विजयाकडे खेचतात का हेच आपल्याला पाहिजे. आता
मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, चेंडू थांबणार नाही. लॉक स्टंपच्या माध्यमातून मिळतोय एक सुपर चौकार, बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. ठोक डीजे. आम्ही अजून एका सन्माननीय व्यक्तिमत्वाला इथे बोलवण्यासाठी इच्छुक आहोत. तुषार भागीत साहेब ई अंबरनाथ यांना विनंती आहे, आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आयोजन कमिटी तुमचं सहर्ष स्वागत करते. तुषारजी भागीत साहेब ई अंबरनाथ. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक ऑलरेडी तिकडे आहेत. प्रोटेक्शन चांगलं आहे आणि फेकी सुद्धा देखील तेवढीच चांगली आहे. एकच धाव आहे. प्रेशर आहे, प्रेशर प्रेशर. लागोपाठच्या दोन चेंडूवर दोन चौकार आले, त्यानंतर सिंगल आली. 4 चेंडूमध्ये 10 धावा झाल्या, 2 चेंडूमध्ये 5 धावा केल्या तर सरासरी मेंटेन होईल, 30 धावेपर्यंत पोहोचेल. पण आता बघूया स्ट्रायकिंग एंडला प्रथमच आता पुन्हा एकदा प्रसाद. 30 बाजी शुभमच्या बॅटमधून लगातार 3 चौकार आपण पाहिलेत. जिंकण्यासाठी 35 धाव्यांची गरज. 8 चेंडू 35 धाव्यांची गरज, सॉरी 20 धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. चांगला चेंडू यावेळी येतोय तो डॉट बॉल. प्रसाद थोडासा नाराज झालाय मला तरी असं वाटतं मनातून. त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत नाही. पहिल्या सामन्यात खूप विस्फोटक फलंदाजी केली, त्यानंतर बॅटेचा ओघ थोडा कमी पाहायला मिळतोय. पण बघूया शेवटचा बॉल आहे. हा चेंडू सर्वात इम्पॉर्टंट चेंडू आहे. मी तरी म्हणेन या सामन्यातील 7 चेंडू बाकी आहेत. मोठा फटका ऑन दी टॉस. चेंडू घेतला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता सेलिब्रेशन बघा, आता सेलिब्रेशन बघा. टोक डीजे. डीजे तर धावा झालेल्या आहेत त्या आता 25 आणि 1 ओव्हर मध्ये करायचे आहेत त्या 20. 7 चेंडू 20 धावा. तुषार भागीत साहेब इथे आलेले आहेत. ई अंबरनाथ वेलकम तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. तुषारजी भागीत साहेब वेलकम वेलकम, सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून. 7 चेंडू 20 धाव्यांची गरज, कंपल्सरी धावा आता या चेस तुम्हाला करायच्या आहेत. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली, दमदार कामगिरी आहे, दमदार भागीदारी देखील आहे. दिल दोस्ती दुनियादारी मैदानामध्ये होते, चांगली भागीदारी. पण आता ही भागीदारी विजयाच्या दिशेने जाते का नाही. 7 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. 6 बॉल 20 धावा. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद, त्याच्यावर संपूर्ण आता ही सामन्याचे चित्र आहेत. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आता प्रेशर क्रिएट केलंय फलंदाजावर. आता सामन्यामध्ये आगेकूच करतात आहे. यष्टिरक्षण देखील बदलण्यात आलंय. सत्कार साहेब मागे गेले, त्यांना माहिती आहे हा सामना तेवढाच इम्पॉर्टंट आहे. सामना जिंकायचा आहे, मेगा फायनल मध्ये जायचं आहे. पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल पुढ्यात टाकलाय, उडवलाय. क्षेत्ररक्षक तेच आहे आणि काय चेल पकडलाय. सुपर कॅच, कॅच ऑफ द डे. कार्बल कमल कॅच अमोलच्या माध्यमातून. इथे फलंदाज होतोय फेल आणि पकडलाय सुरेख झेल. वाह काय गाणं. गाणी हुकमी एक्का बॉलर ज्याने मागच्या सामन्यात 2 त्रिफळा उडवले, तोच बॉलर आणि त्रिफळा चित झालो आणि बोललो तसंच. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय क्लीन बोल्ड. त्रिफळा चित, गो टू डगआउट.
देवाची गाणी ऐकली, त्यानंतर मराठमोळी गाणी ऐकली, त्यानंतर हिंदी सॉन्ग ऐकलं आणि शेवटच्या टप्प्यात आता इंग्लिश सॉन्ग. म्हणजे काय डीजे ऑपरेटिंग आहे. ला जवाब रविदादा ठोंबरे तुमचं. कट केलाय, पूल केलाय, फरक पडणार नाहीये. क्षेत्ररक्षक तिसरा झेल पकडतोय का? आणि पकडलाय. या सामन्यात तिसरा झेल पकडलाय आणि हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक सुद्धा गोलंदाज अभिच्या माध्यमातून. अभि नाही तो कभी नाही. आनंद 365 दिवसातून एकदा करायला भेटतो आणि ते आमचे कर्मचारी आता मैदानात करत असताना मी बघत आहात. आता वाट पाहावी लागेल. बघा तुम्ही म्हटले 3 विकेट बघितल्या, 3 कॅच बघितल्या, हॅट्रिक बघितली, आता मेडन षटक बाकी आहे. ते आपण बघूया का? कारण 5 चेंडूमध्ये एकही धाव नाही आलेले. सामना पूर्णपणे खुला झालाय. चित्र तर स्पष्ट झालंय कोण जिंकणार आहे. फक्त मॅडन षटक होतंय का ते पाहणं आता रंजक ठरेल. कारण 5 चेंडू डॉट आहेत, 3 विकेट्स आलेले आहेत. बघूया शेवटचा बॉल अभि आणि डॉट बॉल आणि मेडन षटक. आणि याच प्रकारे फायनल मध्ये गेलेले आहेत टीम साईबाबा 11. आणि साईबाबाचं एक सुंदर गाणं होऊन जाऊ द्या आणि सत्कार देखील होईल. तुषारजी बागी साहेबांचा जे अंबरनाथचे सदस्य श्री महेंद्र रसाळ साहेबांच्या माध्यमातून लावा साईबाबांचं गाणं.